नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 5 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। लेसन आहे आपला मल्टिप्लायज अँड फॅक्टर्स। ओके, आज लेक्चर नंबर 2 या ठिकाणी आपण बघणार आहोत। लेक्चर नंबर आपण कालच बघितलेला आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने आजचा जो लेक्चर आहे किंवा प्रॉब्लेम सेट आहे त्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागणार आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने आपल्या चॅनल वरती गणिताचा बेस ही आपण अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यात अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जेणेकरून तुमचं मॅथ्स अजून पक्का होऊ शकतो। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर कळेल। आज आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 33। काल आपण 32 बघितलेला आहे। डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट काय आहेत, आपल्याला 2, 5 आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट या प्रॅक्टिस सेट साठी लागणार आहे। पण जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज हवे असेल तर आपला जो डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे त्यात सगळ्या ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत त्या आपण अपलोड केलेल्या आहेत आणि जर तुम्ही स्कॉलरशिपला बसला असाल तर त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आता त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे बघा, राइट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिप्लाइज ऑफ 2। आता मल्टिप्लाइज ऑफ 2 म्हणजेच काय, तर 2 च्या टेबल मधले नंबर्स किंवा 2 ने डिवाइड होणारे नंबर्स, यालाही आपण मल्टिप्लाय ऑफ 2 असं म्हणू शकतो। ठीक आहे, आता आपल्याला 3 डिजिट नंबर्स लिहायचे आहेत, पण आपल्याला 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते ते आपण थोडक्यात बघूया। तर ज्याच्या युनिट प्लेसला आता कितीही डिजिट नंबर असू दे, 4 डिजिट असू दे, 5 डिजिट असू दे किंवा 3 डिजिट नंबर असू दे, कोणताही डिजिट नंबर असेल तरीही आपल्याला ज्याच्या युनिट प्लेसला बरोबर काय लागतं, तर 0 2 4 6 8 हे जर नंबर येत असतील तर ते नंबर्स काय असतात, तर मल्टिपल ऑफ 2 असतात किंवा मल्टिप्लाइज ऑफ 2 असंही म्हणू शकतो आपण। ठीक आहे, आता या ठिकाणी 3 डिजिट नंबर सांगितलेले आहेत। सुरुवातीचे 2 डिजिट म्हणजेच कुठले 100 प्लेस आणि 10 प्लेसचे जे डिजिट आहेत ते तुम्ही काहीही लिहू शकता, कोणतेही नंबर त्या ठिकाणी लिहू शकता, पण युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो आपल्याला काय लागणार आहे तिथं, तर 0 2 4 6 8 असे नंबर्स लागणार आहेत। आता 3 डिजिट नंबर्स लिहायचे म्हणजे काय येईल बघा, तर 322 घेतला, युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळे या नंबरला 2 ने डिवाइड होणार आहे म्हणजे मल्टिपल ऑफ 2 आहे इथं। ठीक आहे, नेक्स्ट बघा या ठिकाणी आपण घेतला 502 घेतला, युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळे हा पण काय आहे, मल्टिप्लाइज ऑफ 2 आहे। त्याच्यानंतर बघा 826 घेतला, युनिट प्लेसला काय आलं या ठिकाणी 6 आलेलं आहे, बरोबर आहे, त्यामुळे या नंबरला ही 2 ने डिवाइड होऊ शकतं किंवा मल्टिप्लाइज ऑफ 2 असंही या नंबरला आपण म्हणू शकतो। ठीक आहे, अजून कुठले नंबर घेऊ शकतो बघा, 928 घेऊ शकतो, युनिट प्लेसला 8 आहे त्यामुळे हा डिव्हिजिबल बाय 2 किंवा मल्टिपल ऑफ 2 असंही म्हणू शकतो या ठिकाणी। नेक्स्ट आपल्याला किती नंबर्स लिहायचे, 5 लिहायचे, 1 2 3 4 झालेले आहेत या ठिकाणी। अजून एखादा नंबर म्हटला तर 500 जरी घेतला तर युनिट प्लेसला 0 आलेला आहे त्यामुळे या नंबरलाही 2 ने डिवाइड होतं किंवा मल्टिप्लाइज ऑफ 2 असा हा नंबर आहे। ठीक आहे, अजून कोणता नंबर घेऊ शकता बघा तुम्ही, तर 254 घेतला, युनिट प्लेसला 4 आहे त्यामुळे या नंबरला पण 2 ने डिवाइड होणार आहे, याला आपण काय म्हणू शकतो, तर मल्टिप्लाइज ऑफ 2 म्हणू शकतो। असे अजून नंबर तुम्हीही लिहू शकता एक्स्ट्रा। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया या ठिकाणी। आता राइट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 5। आता आपल्याला असे नंबर्स लिहायचे आहेत ज्याच्या जो नंबर आहे त्याला मल्टिपल ऑफ 5 असणार आहे। मल्टिपल ऑफ 5 म्हणजेच काय, तर त्याला 5 ने डिवाइड होणारे नंबर्स, म्हणजे जर समजा 100 घेतला तर युनिट प्लेसला काय या ठिकाणी 0 आहे, बरोबर आहे, म्हणजे त्या नंबरला काय होऊ शकतं बघा, 5 ने डिवाइड होऊ शकतं का, तर 25 चे किती होतं, तर 100 होतं, बरोबर आहे, म्हणजे तो 5 चा मल्टिपल ऑफ टेबल आहे, मल्टिप्लाइज टेबल आहे। ओके, नेक्स्ट बघा ज्याच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 येतात, म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघूया आपण 5 ची। डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे 5 ची, तर ज्याच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 हे 2 डिजिटचे नंबर येतात
ते 2 डिजिट म्हणजे युनिट प्लेसला फक्त 0 किंवा 5 हे 2 नंबर असले पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणतो, तर डिव्हिजिबल बाय 5 किंवा मल्टिप्लाइज ऑफ 5 असं म्हणतो. बरोबर. आता या ठिकाणी बघा कोणते नंबर असणार आहेत, 5 3 डिजिट नंबर्स लिहायचे आपल्याला, 3 डिजिट नंबर म्हणजे आताच मी म्हटलं 100. ओके, युनिट प्लेसला 0 आहे त्यामुळे हा नंबर येऊ शकतो. नेक्स्ट आहे 125 असणार आहे, युनिट प्लेसला 5 आहे त्यामुळे असू शकतो. 600 असू शकतो, त्याच्यानंतर 625 असू शकतं, 650 असू शकतं, 800 असू शकतं, 805 असू शकतं, 900 असू शकतं. म्हणजे असे बरेच नंबर ज्याच्या युनिट प्लेसला 0505 असे नंबर येतात त्यालाच आपण काय म्हणतो, तर मल्टिपल्स ऑफ 5 असं म्हणतो. ठीक आहे, हे होते आपले 5 डिजिटचे नंबर्स. तुम्ही अजून एक्स्ट्रा नंबर्स राईट करू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन क्वेश्चन आहे या ठिकाणी. राईट 5 3 डिजिट नंबर. परत एकदा 5 नंबर्स लिहायचे, 3 डिजिट नंबर्स लिहायचे त्या ठिकाणी, पण मल्टिपल्स ऑफ 10. आता 10चा टेबल जर ऑब्झर्व केला, एक ऑब्झर्वेशन बघितलं तर 2च्या टेबलमध्ये काय नंबर येतात बघा, तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे युनिट प्लेस जर चेक केल्या तर 0 2 4 6 8 असे नंबर येतात, रिपीटेड नंबर येतात. त्यामुळे 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते, ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे नंबर येतात त्याला 2 ने डिवाइड होतं. ठीक आहे, 5चा टेबल जर बघितला, 5 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. म्हणजे येताना युनिट प्लेसला येणारे नंबर काय आहेत बघा, तर 0 5 0 5 0 5 असे रिपीटेड नंबर येतात. बरोबर आहे, म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 येतं त्यालाच काय होतं, तर 5 ने डिवाइड होतं. ओके, आणि 10चा टेबल ऑब्झर्व केला तर युनिट प्लेसला प्रत्येक युनिट प्लेसला 0 येतो. 10 1 जा 10, 10 2 जा 20, 10 3 जा 30, 10 4 जा 40. म्हणजे असे पुढचे बरेच काही. तर 10 जा 100 होतात, युनिट प्लेसला परत काय आलेले आहे, 0 आलेले. म्हणजेच 10ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही काय असणार आहे, ज्याच्या युनिट प्लेसला 0 येतो त्याला काय होतं, तर 10 ने डिवाइड होतं किंवा 10चे मल्टिपल्स ऑफ नंबर असणार आहेत. ठीक आहे, कोणते नंबर असणार आहे त्या बघा. बघा सुरुवातीला 100, इथं पण 100 येणार आहे, या ठिकाणी पण 100 येणार आहे, कारण या ठिकाणी 0 आहे त्यामुळे 10 ने डिवाइड होणार आहे. इथं 0 आणि 5 ची पॉसिबिलिटीज असते त्यावेळेला काय होतं, तर 5 ने डिवाइड होतं, म्हणून इथं 100 आले. त्याच्यानंतर आपण अजून काय घेऊ शकतो बघा, 120 घेऊ शकतो, 830 घेऊ शकतो, युनिट प्लेसला 0 0 आहे त्यामुळे ते नंबर येऊ शकतात. त्याच पद्धतीनं 900 येऊ शकतं, अजून बघा 930 येऊ शकतं, अजून काय असणार आहे बघा, इथं 420 घेऊ शकतो. म्हणजे हे जे नंबर आहेत ते काय असणार आहेत, आपले मल्टिप्लाइज ऑफ 10 असणार आहे. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चन कडे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं बघा, राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिप्लाइज ऑफ 2 एज वेल एज ऑफ 3. म्हणजे असे 5 नंबर आपल्याला राईट करायचे की ज्याला मल्टिपल ऑफ 2 पण असू शकतात ते आणि मल्टिप्लाइज ऑफ 3 पण असू शकतात. यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. त्यावेळेला काय करायचं, ज्यावेळेला 2 नंबरचे मल्टिप्लाइज आपल्याला राईट करायचे असतात त्यावेळेला फर्स्ट आपण काय करायचं, तर 2 आणि 3 चा जो कॉमन म्हणजे सुरुवातीचा जो मल्टिप्लाइज येतो तो लिहून घ्यायचा, म्हणजे त्या दोन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन करायची. आता या ठिकाणी बघा 2 आणि 3 सांगितलेले, म्हणजे 2 3 जा किती होतात, तर 6 होतात. बरोबर आहे, म्हणजे जो 6 चा टेबल आहे पूर्णपणे तो काय असणार आहे, या ठिकाणी 2 एज वेल एज 3 चा मल्टिप्लाइज नंबर असणार आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लिहिणार आहे, लेट काय आले बघा या ठिकाणी, द मल्टिप्लाइज ऑफ 2 and 3 इज काय असणार आहे, तर 6 असणार आहे. द नंबर्स ऑफ मल्टिप्लाइज ऑफ 2 as well as ऑफ 3 काय असणार आहेत बघा नंबर, तर 6 चा टेबल या ठिकाणी आपण राईट करू शकतो. म्हणजे 6 च्या टेबल मधल्या प्रत्येक नंबरला आता एक ऑब्झर्वेशन केलं तर 6 हा काय आहे बघा, 2 च्या टेबल मध्ये पण आहे, 3 च्या टेबल मध्ये. आता बघा कुठले येणार आहेत, 6 येणार आहे. 6 ला बघा 2 नी पण डिवाइड होतं आणि 3 नी पण डिवाइड होतं, त्यामुळे 6 2 जा 12,
12 मध्ये बघा 2 च्या टेबल मध्ये पण आहे, 3 च्या टेबल मध्ये. 6 3 जा 18. 18 हा नंबर 2 च्या टेबल मध्ये पण आहे आणि 3 च्या टेबल मध्ये पण आहे, म्हणजे 3 चा आणि 2 चा मल्टिप्लायज तो आहे. ठीक आहे. 6 4 जा 24. युनिट प्लेसला 4 आहे त्यामुळे 2 ने डिवाइड होतं आणि 24 हा 3 च्या टेबल मध्ये नंबर आहे त्यामुळे 3 नेही डिवाइड होतं. नेक्स्ट बघा 6 5 जा 30. 30 युनिट प्लेसला 0 आहे त्यामुळे 2 ने डिवाइड होतं आणि 3 प्लस 0 3 होतात, म्हणजे 3 ने पण या नंबरला डिवाइड होतं, म्हणजे 30 असू शकतं. नेक्स्ट आहे 36. आता या ठिकाणी बघा युनिट प्लेसला 6 आहे त्यामुळे 2 ने डिवाइड झालेला आहे आणि 3 प्लस 6 म्हणजे 9 होतं. आपल्याला तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट दिलेली नाही 3 ची, पण मी जो व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला स्कॉलरशिपसाठीही तेवढाच इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही स्कॉलरशिपला बसला असाल तर. ठीक आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघून घ्या, त्यामध्ये बऱ्याच डिव्हिजिबिलिटी टेस्ट मी दिलेल्या आहेत. या ठिकाणी 36 आले, म्हणजे हे जे नंबर आहेत तेच काय असणार आहेत आपले, द मल्टिपल ऑफ नंबर्स ऑफ मल्टिप्लायज ऑफ 2 ॲज वेल ॲज ऑफ 3, म्हणजे 2 आणि 3 ने डिवाइड होणारे हे सगळे नंबर्स आहेत. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघत आहोत. काय दिलेलं आहे बघा, अ रिबिन इज 3 मीटर लॉंग. रिबिन जी आहे ती काय आहे, 3 मीटर लॉंग आहे. कॅन वी कट इट इनटू 50 सेंटीमीटर पीसेस. आणि ती जी रिबिन आहे ती काय करायची, तर 50 सेंटीमीटरचे जे पीसेस आहेत त्यामध्ये आपल्याला कट करायची आहे. पुढे क्वेश्चन काय विचारले बघा, हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर. तर त्या 3 मीटर रिबिन मधला काही पीस शिल्लक राहतील का, किंवा रिबिन पूर्ण होईल का कट करून, तसं विचारलेलं आहे. आणि राईट द रिझन वाय ऑर नॉट. आणि जर होत असेल तर का आणि नसेल तर का नाही, हे रिझन्स आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, द काय सांगितलेलं आहे, रिबिन इज 3 मीटर. आता 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात, तर 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर असतात, बरोबर आहे. तसंच 3 मीटर इज इक्वल्स टू किती सेंटीमीटर झाले या ठिकाणी, तर 300 सेंटीमीटर झाले, बरोबर आहे. पण आपल्याला काय करायचंय बघा, वी कट इट इनटू, काय करणार आहे आपण, 50 सेंटीमीटर पीसेस. 50 सेंटीमीटरचे काय करणार आहे, यातले पीसेस करणार आहे. आता 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते, ज्याच्या युनिट प्लेसला जर 0 येत असेल किंवा 5 येत असेल तर त्या नंबरला काय करतो आपण, तर 5 ने डिवाइड होतं, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा जो 300 आहे तो 50 ला काय आहे, तर डिव्हिजिबल बाय 50 आहे. काय असणार आहे बघा, 300 सेंटीमीटर इज डिव्हिजिबल बाय 50 सेंटीमीटर. आता या ठिकाणी बघा, म्हणून डिव्हिजिबल आहे म्हणून आपण काय करणार आहे, तर 300 अपॉन काय घेतले, या ठिकाणी 50 घेतले. आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार पद्धत लागणार आहे आणि ती जर तुम्हाला जमत नसेल ती कशी करायची याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 0 आणि 0 होता, गेट कॅन्सल झाला. 5 च्या टेबल मध्ये 30 आहे का, तर आहे. त्यामुळे किती पीसेस मिळाले आपले, 6 जा 5 6 जा 30, म्हणून किती जाते इथं या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी किती आले, 6 सेंटीमीटर आले. म्हणजेच आपल्याला काय मिळाले, वी गेट 6 सेंटीमीटर पीसेस, बरोबर. नथिंग लेफ्ट ओव्हर. का, तर इथं डिवाइड झालेलं आहे आपल्याला त्या नंबरला, म्हणजे 300 ला 5 ने डिवाइड झालं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काहीही पीसेस शिल्लक राहिलेले नाहीत, बरोबर. 6 पीसेस आपल्याला काय मिळाले, इक्वली मिळालेले आहेत. हे होता आपला, हा होता आपला थर्ड क्वेश्चन. आता बघूया फोर्थ क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, अ रिबन इज 3 मीटर लॉंग. आय नीड 8 पीसेस ऑफ रिबन इच 40 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे 3 मीटर लॉंगची एक रिबिन आहे, पण आपल्याला 8 पीसेस करायचे आहेत, पण एक पीसची जी लेंथ आहे ती किती पाहिजे आपल्याला, 40 सेंटीमीटर पाहिजे आहे. पुढे काय विचारलेलं बघूया, हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबिन दॅन द लेंथ आय नीड. आणि किती मीटरनं ती रिबिन शॉर्ट किंवा लॉंग आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, तर 1 काय सांगितलेलं आहे, पीसेस ऑफ रिबन इज किती सांगितलेलं आहे, 40 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, बरोबर. पण आपल्याला किती पीसेसची गरज आहे, 8 पीसेसची गरज आहे. देअरफॉर वी नीड 8 पीसेस ऑफ काय सांगितलेलं आहे, रिबन
इच 40 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी बघा एक पीस जर 40 सेंटीमीटरचा असेल तर 8 पीस किती असणार आहेत, 8 पिसांची लेंथ किती असणार आहे. अशा वेळेला आपण काय करतो तर मल्टिप्लिकेशन करतो. बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन केली 8 4 जा किती झाले 32 आणि हा 0 इथं आले 320 सेंटीमीटर दिलेले. बट आपल्याला काय दिलेलं आहे बघा, बट काय सांगितलेलं आहे बघा, रिबन इज 3 मीटर. आता 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात या ठिकाणी तर 300 सेंटीमीटर झाली. दॅट्स वाय या ठिकाणी काय झाले बघा, इथं आले आपले जर 40 सेंटीमीटरचा एक तुकडा असं केले 8 तुकडे तर आपल्याला एकूण रिबन किती लागणार आहे तर 320 मीटर रिबन लागणार आहे. आणि आपल्याकडे आहे रिबन कितीची तर 300 मीटरची आहे. म्हणजे आपल्याला किती न कमी पडतीये तर 20 सेंटीमीटर. म्हणजे ह्या दोघांची आपल्याला काय करायला लागेल सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपण काय केले बघा 320 मायनस 300 केले तर आपल्याला काय मिळाले 20 सेंटीमीटर रिबन काय असणार आहे बघा, हे लिहायचं आपल्याला सेंटीमीटर शॉर्टर काय सांगितलेलं आहे इज द रिबन सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला 20 सेंटीमीटर रिबन ही काय होती कमी पडती. 5th नंबरचा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, इफ द नंबर्स गिवन इन द टेबल इज डिव्हिजिबल बाय गिवन डिवायझर पुट टिक इन द बॉक्स. जर डिव्हिजिबल असेल तर करेक्ट टिक करायचे आहे. अँड इफ इट इज नॉट डिव्हिजिबल बाय डिवायझर पुट एक्स म्हणजे क्रॉस करायचं आहे इन द बॉक्स. ठीक आहे, बरोबर आहे. आता डिवायझर्स कुठले कुठले दिलेत बघा 2 5 आणि 10 हे डिवायझर्स दिलेले आहेत आणि आपल्याला गिवन नंबर आहेत आपले 15 30 34 आणि 46. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागू होत असेल तर करेक्ट करायचं आहे, लागू होत नसेल तर क्रॉस करायचे. बरोबर आहे. आता फर्स्ट नंबर या ठिकाणी बघा 15 आहे. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे नंबर येत असतील तर त्याला 2 नी डिवाइड होतं. पण आता या ठिकाणी 5 आहे त्यामुळे 2 नी डिवाइड होणार आहे का, नाही होणार. 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आपली 0 आणि 5 या दोन्ही पैकी कोणताही एक नंबर युनिट प्लेसला येत असेल तर 5 नी डिवाइड होतं. या ठिकाणी 5 आहे त्यामुळे 5 नी डिवाइड होतं. बरोबर आहे. 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, ज्याच्या युनिट प्लेसला 0 असेल तरच त्या नंबरला 10 नी डिवाइड होतं आणि इथं आहे 5 त्यामुळे 10 नी डिवाइड होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट युनिट प्लेसला 0 आहे त्यामुळे या ठिकाणी बघा 2 नी डिवाइड होणार आहे, त्याच पद्धतीने 5 न पण डिवाइड होणार आहे आणि 10 न पण डिवाइड होणार आहे. नेक्स्ट आहे आपला 4. आता युनिट प्लेसला जर 4 असेल तर काय होणार आहे या ठिकाणी 2 या नंबरने डिवाइड होणार आहे कारण 0 2 4 6 8 असे नंबर लागतात. 5 नी होणार आहे का, नाही. युनिट प्लेसला 0 5 असेल तर 5 नी होतं. 10 नी होणार आहे का तर नाही, कारण युनिट प्लेसला 4 आहे. 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे 0 असेल तर युनिट प्लेसला. ठीक आहे. आता या ठिकाणी परत काय आहे बघा 6 दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि 6 म्हणजेच काय झाले परत 2 नी डिवाइड होणार आहे, 5 न होणार आहे का, नाही. 10 न होणार आहे का, नाही. हा होता आपला फर्स्ट चार्ट. आता या ठिकाणी बघा डिवायझर तेच आहेत, फक्त नंबर्स इथले चेंज झालेले आहेत दुसऱ्या चार्ट मध्ये. या ठिकाणी युनिट प्लेसला 5 आहे त्यामुळे काय होणार आहे या ठिकाणी फक्त 5 नी डिवाइड होणार आहे, 2 आणि 10 नी डिवाइड होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 3 काय आहे बघा, तर युनिट प्लेसला 0 2 4 6 8 लागतं त्यामुळे 2 नी नाही होणार आहे. 0 5 लागतं त्यामुळे 5 नी नाही होणार आहे. 0 लागतं त्यामुळे 10 नी पण होणार नाहीये. लास्ट म्हणजे 70 आहे. 70 च्या युनिट प्लेसला 0 येतं त्यामुळे याला 2 नी पण डिवाइड होणार आहे, 5 नी पण होणार आहे, 10 नी पण होणार आहे. म्हणजे तिघांच्याही डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथे या ठिकाणी लागू होतात. आता आहे 84. युनिट प्लेसला 4 आहे त्यामुळे 2 नी डिवाइड होणार आहे, 5 नी नाही होणार आहे आणि 10 नी पण होणार नाही. हा होता आपला 5th क्वेश्चन मधला सेकंड चार्ट. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत तेही बघायला विसरू नका. आणि ते खरंच इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत, ते तुमच्या फ्युचरसाठी म्हणा किंवा मॅथ्स पक्का होण्यासाठी तुम्हाला ते गरजेचे व्हिडिओज आहेत आणि ते तुम्ही नक्की बघू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या प्रॉब्लेम सेट मध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 34. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बघत राहा आपण दिलेले डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओ. तर थँक्यू.